हाय, मी आणि बायकोने बघा काय कारस्थान करीत घेतले. तिने मैद्याचा पीठ मलीत घेतले. इकडं बटाटी न कोबी कापून ठेवले आणि मी भजीसाठी चण्याचा पीठ बनवत घेतले. काय शायनिंग मारतं बघा. पिठाचं गोलं बनवून सगळं सामान रेडी करून ठेवले. भजीसाठी पॅन घेतला. त्यात तेल टाकायला गेलो तर तेलच खपलेला. लगेच गोडाऊन मधून तेलाचा डब्बा काढला. तेल घेतला न पॅन मध्ये वाचला न गॅसला लावला कांदा. बायको काय बनवत होती तिलाच माहिती. उकडलेला बटाटा 2 हातांनी मिळून कुस्करत होती. तेल तापला तसा मिनी पण लगेच भज्या तळायला घेतल्या. पण काहीतरी कमी वाटत होता. रुमाल घेतला आणि खांद्यावर टाकला. आत्ता बरोबर वाटते. एकीकडे मी भजी तळता न दुसरीकडे हिने चपात्या लाटत घेतल्यात फ्रँकीसाठी. चपाती मला भाजायला सांगले ना हिने बघा काय बनवीत घेतले. मला वाटला पहिले पिझ्झा बनवत घेतले, नंतर बघता तर रोल बनवत घेतलं कसलं तरी. ते पण नीट बनत नव्हतं. नक्की रोल बनवले आणि का मोमोज बनवलेत काही समजत नाही. भजी तळून झाल्यानंतर तिने काय बनवले ते फ्राय करीत घेतले लगेच. मग मी पण आपली फ्रँकी रेडी करत घेतली. शेजवान चटणी लावली, त्यावर भाजी लावली, वरून कोबी टाकली, रोल केला न थोडी गरम करत ठेवली आणि आपली फ्रँकी खायसाठी एकदम रेडी. पहिल्यांदाच काहीतरी ट्राय केले. खाऊन बघू आता कसा लागतंय. चटणीमध्ये बुडवला आणि खाल्ला. एकदम भारी. बनवायला गेलेली एक ना झाला एक, तरी पण जाम भारी लागतंय. हिनीच बनवले आणि ते कसं पण लागलं तरी बोल चांगलंच लागतंय. जाऊ दे, पहिल्यांदा काहीतरी नवीन बनवले. पण खरंच जाम भारी लागत होते. फ्रँकी पण मस्त लागत होती, पण थोडी लबरासारखी होती. चावून पण तुटत नव्हती. सर्व मस्त झालेला, सुपडा साफ झालेला आहे. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक न फॉलो करा. बाय बाय.